वन्स अगेन वेलकम टू ऑल ऑन माय यूट्यूब चॅनल. आज एक छोटीशी गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या कामासाठी बाहेर जायचं असतं, मग ऑफिसची मीटिंग असेल, आपल्या फॅमिली फ्रेंड्सकडे जायचं आहे, रिलेटिव्सकडे जायचं आहे किंवा फॅमिली फंक्शन अटेंड करण्यासाठी जायचं आहे. आपण आरशासमोर उभं राहतो तयार होण्यासाठी आणि विथिन सेकंद आपल्या डोक्यामध्ये विचार यायला सुरुवात होतात. आज उशीर झालेला आहे घरच्या कामामुळे आणि मला व्यवस्थित तयार व्हायला टाईम नाही आहे, किंवा जो समोर ड्रेस किंवा साडी दिसत आहे मी तीच घालणार आहे. माझा चेहरा खूप काळवंडला आहे. मागच्या 7 ते 8 दिवस झालं मी माझ्या स्वतःकडे लक्ष देत नाही आहे. माझ्या मी तब्येतीकडे लक्ष देत नाही आहे. मी खूप जाड झाले, मी खूप रोड झाले, माझे केस व्यवस्थित प्रॉपर सेट नाही आहेत. या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात. इवन मला ऑटो भेटेल का, मला मी तिथे वेळेवर जाईल का, मला उशीर तर होणार नाही ना. अशा कितीतरी गोष्टी आपल्या डोक्यामध्ये सुरू असतात. तुम्ही फक्त त्या आरशासमोर उभे राहिलेले असतात. या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जे विचार सुरू आहेत तुम्ही त्यांना कितीही प्रायोरिटी द्या, त्याच्यातली एकही गोष्ट इन्स्टंटली सॉल्व्ह होणार नाही आहे किंवा इन्स्टंटली त्याच्यावरती सोल्युशन नाही आहे. आपलं हेल्थ केअर असेल, आपली तब्येत असेल, आपले प्रॉपर हेअर सेट असतील म्हणा, किंवा एकंदरीत ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित आणि प्रेझेंटेबल गेलं पाहिजे. हे कितीही जरी बरोबर असलं तरी तुम्ही काय करा, पण सध्या ती वेळ नाही आहे विचार करण्याची. मग काय होतं, मग हळूहळू आपला मूड जायला सुरू होता, आपला मूड जायला लागतो आणि मग कुठेतरी आपला कॉन्फिडन्स हा लूज व्हायला लागतो. आणि याचा परिणाम आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत मग त्या ठिकाणच्या कुठेतरी त्या कामावरती होत असतो. आपलं हेल्थ केअर रुटीन पण खूप महत्त्वाचं आहे, स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा प्रायोरिटीजप्रमाणे किंवा तुमच्या वेळेप्रमाणे या गोष्टीवरती तुम्ही लक्ष द्या. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहात. परत एकदा एक नवीन छोटासा व्लॉग घेऊन भेटायला येते. तोपर्यंत धन्यवाद.